श्री माधवनाथ दीप प्रकाश सकल तीर्थ श्री सद्गुरु समर्थ योगीराज भगवान माधवनाथ महाराज की जय। नसे ज्ञान वैराग्य काहीच अंगी, नसे भक्तीचा लेशही अंतरंगी, कसा वाजवू दिव्य चारित्र्य डंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। नठावे मुळी शास्त्र वेदांत योग, कळेना कसा आकळू ज्ञान योग, कशी लावू मी शून्य रूपी पताका, समर्था तरी होई तू पाठी राखा। रुचेना मना लागी एकांत वास, भवाचे वनीही फिरायास हौस, सदा वाटते भीती चित्तास शंका, समर्था तरी होई तू पाठी राखा। स्वनेत्री सदा माधवा तू वसावे, तुझे रूप सर्वांतरी म्या बघावे, तुझ्या रंगणी रंगवी एकमेका, समर्था तरी होई तू पाठी राखा। कृपा माधुरीचे बहु गोड प्याले, भरोनी मुखी लाविले हो दयाळे, करोनी मुका बोल का दे अवांका, खरा जाहला नाथ जी पाठी राखा। श्री माधवनाथ महाराज की जय। अथ त्रिंशत्तमः किरणः प्रारंभ। श्री सद्गुरुनाथाय नमः। जय जयाजी वैकुंठनाथा, श्री माधवनाथा समर्था, तारी तारी बा अनाथा, नाथ सुतासी, नरदेहा सारखा श्रेष्ठ जन्म, व्यर्थ घालवितो मी अदम, ओढीती इंद्रिये पशुसम, दाही दिशा, मन झाले विषयोन्मुख, न होई अजुनी अंतर्मुख, सदा पिडिलो भय हर्ष शोक या विकारांनी, जिव्हा बाष्कळ बडबडे, दृष्टी जाई भलतीकडे, कर्ण ओढती विषयांचे पवाडे ऐकावया, कोणी न कोणाचा वडील, सर्वच जाहले उच्छृंखुल, तेजा वाचुनी बा आवरील कोण बापा, इंद्रियांच्या तृप्तीसाठी केल्या खोट्याही गोष्टी, विषयी जनांची केली आरती, विषय सुखाकारणे, मौन धारण व्रताचरण, तप सच्छास्त्र श्रवण, स्वधर्मी रत वेदाध्ययन, ग्रंथ वाचन, जप उपांशु एकांतवास, समाधी सुखाचा चाखणे रस, ही मोक्ष साधने असती विशेष साधकासी, याचा उपयोग उदरपूर्तीकडे, करोनी बोधिले जनबापुडे, परी या कृतीनेही पोटाचे खड्डे भरले नाहीत का, ऐसा दुराचारी बाळ, न्यावया निजस्वरूपी विमल, स्वीकारीसी स्नेहाळा योगी राया, परी आहे एक विनवणी, न घेई केवळ मज लागुनी, जे असतील बंधू भगिनी माझ्या सम, जे विषय रिपुनी नाळिले, ज्यांनी साधनही नाही पाहिले, त्यांनाही घेई दयाळे ओढून या, तुझ्या चरणी बंधू भगिनींनी, असावे प्रेमे दीन रजनी, तुझ्या गुणी रमावे त्यांनी ऐसे मज वाटे, वंदन स्तुती कर्म समर्पण, चरण सेवा नाम स्मरण, सहावे कथा श्रवण, ही दास्य योग अंगे, या योगाची रस माधुरी, ओती सर्वांच्या अंतरी, हीच प्रार्थना वारंवार करी नाथसुत, मी तव पायी शरण अचल, मज तारिसी यात नसे नवल, बंधू भगिनी सही घेशील आपुल्या माळेत, तई तुझी कीर्ती राहील, समप्रेमी लोक म्हणतील, ना तरी निंदितील हे जन तुझ, कैसाही असो बांधव, तो ओढून घेई जवळ, तन्मुखी शर्करा ठेव निजपद सुखाची, तुझा दीप किरण प्रकाश, सहस्त्र कराही दीपवील खास, कैसा दाखवू सर्व किरणास किरणेश्वरा, तुझ्या प्रकाश सागराचे हे बिंदूच असती साचे, परी तितुकेच अज्ञान तमाचे निरसन करीतील, न ठेवुनी भेदाभेद, जे घेतील किरणांचा छंद, ते तोडितील भवबंध ऐसे तूच कथिले, कृष्ण भक्ता ते करून बोध, जाई वारीस सिद्ध,
उतरला बारशीस भक्तवृंद सवे होता. तेथेही नाथ लीला करी, उभा राहिला वजन काट्यावरी. पाहती भक्त तो झाला जड भारी 62 शेर. प्रभू अत्यंत हसूनी म्हणे, पुन्हा माझा तोल पाहणे. तो 14 शेराचे प्रभूने भरविले वजन. तेथून जाती कोल्हापुरी, भेटती महालक्ष्मीस श्रीहरी. तेथेही एका भक्ता ते उद्धरी. योगीराय होता जातीचा कुंभार, प्रभू मनी नसे जाती विचार. अनुगृहीत करी हा भाविक नर, पत्नी समवेत. पती पत्नीसी अनुग्रह न देई एकच सद्गुरुराय. बंधू भगिनींचे होय नाते म्हणती, यासी नसे शास्त्राचा आधार. नाथ गेला शास्त्र पैल पार, परी राखाया रूढी सत्वर. देई पती मुखे, पती हाच स्त्रीचा सद्गुरु. हे रूढी वचन आहे निर्धारू, म्हणोनी माझा सद्गुरु. उपदेश देववी पती मुखे, आपण सांगे पतीसी मंत्र. मग पती सांगे पत्नी प्रत, ऐसा ठेवोनी मध्यस्थ. देई अनुग्रह, कुंभार पत्नीसी अनुग्रह देता. लागली तेथे समाधी तत्पता, एक घटिका निश्चल कांता. जाहली तयाची येता पूर्वस्थितीवरी, सांगे हर्षून ती नारी. गेले होते मंदिरी अंबाबाईच्या, श्रीनाथे मज उचलोनी. ठेविले अंबेच्या चरणी, एक नारी केल घेऊनी. दिला अंबेच्या करी, तेथोनी येई खानदेशी. वरण गाव नामे भूमीसी, तेथे होता भक्त तापसी. रणछोडदास उभयता पती पत्नींनी, वाहिला देह श्रीचरणी. त्यांचे दुःख घेऊनी मुक्त केले. या भक्ताची नारी केवळ भक्तीच साजिरी. तियेचे रक्षण नानापरी, करी भक्तवत्सल. एकदा आली धरण गावी, मध्यरात्रीच्या समयी. जवळी सामान शिशुही कडेवरी असे. ती केवळ अबला, आठवी नाथ सद्गुरूला. आता काय करू विठ्ठला सद्गुरू राया. नाही येथे माझे पती, अथवा परिचित मूर्ती. कोण नेईल ही पेटी उचलोनी. करीत बसली प्रभूचा धावा, आता यावे त्वरित देवा. नाथा आमुचा भारवाहक तेव्हा होऊनी आला. धरिले प्रभूचे रूप पोक्त, पीत पगडी पीत कोट. म्हणे बाई देता पैसे 7, मी उचलीन. रणछोडदास पत्नी हर्षली, म्हणे नाथ माऊली पावली. पाठविला हेल करी मज जवळी, न्यावया पेटी. त्यासह आली ग्रामात, काढले पैसे 7. तो हमाल तेथे गुप्त, जाहला क्षणात. पाहिले चोहोकडे तेथे, वाहिले सतीने मुक्त कंठे. मग अनुतापली मनात, हमाल नव्हे नाथ तो. कैसी मी भाग्यहीन, प्रभूने स्वीकारिले सेवकपण. न ओळखिता आपण, लादले ओझे त्यावरी. प्रभू माया अनिवार, एकनाथा परी विभूती थोर. राहिला श्रीखंड्याचा कर, परी ओळखिला नाही. देखोनी जवळी रणछोड काळ, सांगे गृह बदलावे लागेल. माझी स्मृती ठेव अचल भक्तराया. होता पूर्ण 1 मास, नवज्वरे पिढीला शिष्य. सोडिला नश्वर देहास, नाथ ध्यान योगे. तेथोनी येई पातोंडेपुरी, होती एक वृद्ध नारी. तिला सांगे पंढरीची वारी, करी वो माये. न करीसी नियमव्रत, न ठावे ध्यान धारणा पंथ. इतुका तरी परमार्थ, करी पंढरीचा. या सर्व क्रियांचे फळ, पंढरीच्या वारीत उज्ज्वल. सोडून आशा सकळ, इतुके कार्य करी. पंढरी ही विष्णुपुरी, तिचे गण असती नामया परी. दिसता नयनी वार करी, त्यास आणि ती खेचुनी. इतुका तरी नियम करी, न चुकवी पंढरीची फेरी. तू होशील स्वये पंढरी या नियमाने. वृद्धेचे वय 70, जाहली गात्रे बेजार. कर्णनयने समाधी स्थिर, घेती आनंदे. रुपेरी केसांचा श्रीभार, धरणीसी भेटे कंबर. हस्तही कापती थरथर म्हातारीचे, परीकंठी जोर फार. न राहे क्षणही स्थिर, पुत्र स्नुषा होती बेजार या कटकटीने.
ठेवी पैसा आपणापाशी, न देई दिडकी कोणासी. जवळी असता द्रव्य राशी, भोगी विपत्ती. न करी ब्राह्मण पूजन, अथवा निष्काम कर्म जाण. संसाराचे करी ध्यान, वृद्धा नारी. जो जो होई जीर्ण शरीर, तो तो आशेस येई जोर. न जाई प्राणही लवकर, आशाबद्धांचा. व्हावया नातू नाती, करी प्रभू सीती मैत्री. ऐसा स्वार्थी वृद्धा होती, धनाबाई तिचे नाम. जे आशेत नित्य राहती, तयासी अवचित काढी निश्चिती. तू एकदा तरी गाठी पंढरी क्षेत्र. विनवी वृद्धा प्रभूसी, कैसी जाऊ पंढरीसी. कोणावरील संसारासी मम पुत्राच्या. मी अल्पकाळही जाता बाहेर, येथे होतो अंधार. पुत्र केवळ भोळा शंकर, स्नुषा भवानी. मी राहिली नसते जिवंत, याची न होती धडगत. लुटुनी नेती लोकवित्त निसंशय. मी जाता पंढरपुरा, कोण पाहिल वासरा. गुरा ते पाणी चारा, कोर घालील. चाकर झाले बेगुमान, न करीती कर्तव्य जाण. पाहिजे फुकट वेतन तया लागी. माझी म्हैस असे गाभण, तिच्या प्रसूतीचे आले दिन. चोरांचा सुळसुळाट पूर्ण झाला असे. गतदिनी निकटवर्ती, गृही चोर येती. लुटिली सारी संपत्ती बापुड्याची. मम गृही नाही विशेष कबाड, परी स्वयंपाक पात्रे ही आम्हा जड. कैसा पाय काढू गोविंदा पंढरीसी. पुत्र स्नुषा दोघे पसरती, कुंभकर्णाची बाधा त्याप्रती. झाली तरी तोफेची बत्ती, तरी ते घोरतील. येथेच माझे पंढरपूर, न जाववे गुरुवर. पूजिते प्रत्यही शारंगर बाळकृष्ण. जेथे भाव तेथे देव, हा आपुलाच अनुभव. माझ्या स्तव पंढरी राव, येईल धावत. नाथ म्हणे कुणाचे घर, का घेसी कर्तृत्व शिरावर. माझे माझे म्हणून जाणार एके दिवशी. ही केवळ अभ्राची छाया, क्षणोक्षणी बदलेल समया. जाशील एक दिनी निघोनिया यमाचे द्वारी. मग कुठे राहील तुझा संसार, खाशील यमदूतांचा मार. कुंभी पाकादी नरकी थोर पडशील गे. तू म्हणसी माझे जाते, तेची जाळीतील तव देहाते. का घेसी भ्रांती ते, जाई पंढरीसी. कोण काळ येईल कैसा, नाही क्षणाचा भरवसा. घेई तुका पुण्याचा हिस्सा, जाई पंढरीसी. तुझ्या राखेन मी घरा, घालीन गुरांना चारा. म्हैसही व्याली तर करीन खटपट तियेची. जाई जाई गे आधी, नको घेऊ प्रपंच कर्दमी उडी. झाली सावध परीन सोडी, मिठी प्रपंचाची. नाथ देवा घर सांभाळावे, कुणाही येऊ न द्यावे. मजही ऐसे अभिवचन द्यावे, मग करीन विचार. अवश्य म्हणे श्रीनाथ, सर्व होईल व्यवस्थित. म्हातारी होऊन कष्टचित्त, जाई पंढरीसी. निरोप घेई प्रभूचा, धरीत मार्ग पंढरीचा. रक्षावा दयाळे आमुचा प्रपंचा. किल्ल्या माझ्या सांभाळाव्या, पुत्राजवळी मुळी न द्याव्या. माझी खट्याळ गाय सध्या आवरीत येला. क्षणाक्षणा पाहून घराकडे, वृद्धा जाई पुढे पुढे. अग्निरथावरी मग चढे, येई पंढरीसी. केले चंद्रभागेत स्नान, पुंडलिका भक्तांचे दर्शन. मग रावळी काठी टेकून आली धनाई. नामदेव पायरी वंदिली, महाद्वारी प्रविशली. गरुड स्तंभा भेटली, भानुदास स्तंभासी. श्री रखुमाई वल्लभ पायी, ठेविली वृद्धेने डोई. आदरे दुसऱ्या मंदिरी जाई, श्री रखुमाई दर्शना. सर्व देवाते वंदिले, पालख्यांची पाहिली स्थळे. विष्णूपदही नमस्कारिले, गोपाळपुरी गेली. नगर प्रदक्षिणा सायंकाळी, वृद्धेने हळूहळू केली. त्रिकाळ पूजा पाहिली श्री पांडुरंगाची. श्री व्यासदेवाचे स्थान, दत्त पादुका ते वंदुन. नमस्कारी कळस सुवर्ण, बसे अग्निरथात. इकडे काय झाला चमत्कार, नाथ राखी तियेचे घर. करी वृद्धेचा संसार, संसारी हा. ती एके दिनी मध्यरात्री, येती तस्कर दुर्वृत्ती.
नाथ गेला ग्रामाप्रती एक दिनास्तव. तस्करे फोडिले द्वार, परी अडकला तेथे कर. न हालू शके तो चोर, जाहला व्याकुळ. लंगोटने सोनी कोणी आला, मारितो काठीने मला. आता प्रसंग कठीण ओढवला, वाचवी गे मर्याई. मज वाटे आज नाथ, येथे न राहिला वस्तीस. काही लभ्यांश होईल प्राप्त, म्हणून आलो. परी हा न सोनी असे, हे प्रभूचे खेळ कैसे. नाथ केवळ परमेश्वर भासे, आहे सर्वांठाई. नाथा मी चोरी न करीन, वाहतो पायांची आण. जे मिळेल ते खाईन, कष्ट करोनी. प्रभातीची वेळ आली, तस्कर म्हणे वर्षे भरली. आता पायी शृंखला आली कारागृहाची. नाथा जरी मी आहे दुष्ट, तरी झालो शरणागत. तुझ्या विण कोण समर्थ रक्षावया. ऐसा नाना परी दुःख करी, तो येई प्रत्यक्ष स्वारी. तस्कर मूर्छित झाला होता द्वारी, उठविले तया. काय गायसा कष्टी होसी, तुझ पाहिजे ना द्रव्यराशी. तू अजूनही ना ओळखीसी माझा प्रताप. तयाचा अनुताप देखोनी, नाथे केली क्षमाजणी. उठवी वृद्धा पुत्रा लागुनी महाराज. होता तेथे तस्कर, सांगितले निज कर्म थोर. नाथ कृतीचा प्रखर, महिमा दाविला. नाथ केवळ दयासागर, केला तस्कराचा उद्धार. त्या ते सन्मार्गी लावी चतुर, आली वृद्धा नारी. ही नवल कृती ऐकिली, प्रभू चरणी दाव घेतली. हसुनी म्हणे नाथ माऊली, सांभाळी गृह आपुले. वृद्धेचे चित्त विरमले, जैसे दुग्धी दही पडले. तू कष्टली सनाथ विठ्ठले, आम्हा कारणे. ऐसा करी आक्रोश, वैराग्य बिंबले चित्तास. न पाही घरदारास, नाथ सेवेत राहिली. यथा सांग केल्या मावद्या, पूजिले सद्गुरु पादारविंदा. जाईन पुंडलिक वरदा, भेटावयासी. त्याच रात्री ती म्हातारी, कफ रोगे झाली घाबरी. प्रभाती सोडिली देहपुरी, विठ्ठल नामाने. होती संसारिक ती युवती, परी घेतली प्रभूने हाती. केले तियेला पुण्यवती, योगी नाथे. किती वर्णावे नाथांच्या गुणा, किती प्रकाश वावे किरणा. ती अल्पची वाटती जाणा, मज लागी. पुढील किरणी परब्रह्म, गुरु निंदका मार्ग उत्तम. दाऊन करील पूर्ण काम साधकांचे. ते गोड निरूपण, करा करा हो श्रवण. तेडे गुरुपदी भाव अनन्य, जडेल साधकाचा. इति श्री माधवनाथ दीप प्रकाशे नाथसूत विरचिते. वृद्ध स्त्री उद्धरणं नाम 63 किरण समाप्तः. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगिराज, भगवान श्री माधवनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.